ज्ञानेश्वरी पठण अध्याय 17 ओव्या 226 ते 250 श्लोक 17 ते 18। नाना काळा वैषम्य चंद्रू का सांडिला आधी नरेंद्रो ना तरी शिरसमुद्रो मंदराचळे तैसी नाना विकल्प जाळे सांडूनी गेलिया सगळे मन राहे का केवळे स्वरूपे जे तपने विण प्रकाशो जाड्या विण रसिरसो पोकळविण अवकाशो होय जैसा तैसी आपली सोय देखे आणि आपलिया स्वभावाश मुके हिवली जैसी अंगिके हिवो नेदी निजांग तैसे न चलते कलंके विण शशिबिंब जैसे परिपूर्ण तैसे चोखी शृंगारपण मनाचे जे बुझाली वैराग्याची ओवप जिराली मनाची धापकाप तेथ केवळ झाली वाप निजबोधाची म्हणून विचारावया शास्त्र अराहटावे जे वक्त्र ते वाचेशी ही सूत्र हाती न धरी ते स्वलाभा लाभेपणे मनमनपण ही धरू नेणे शिवतले जैसे लवणे आपुले निज ते तके उठती ते भाव जी ही इंद्रिया मार्गी धाव घेवनी ठाकावे गाव विषयांचे ते म्हणून तिये मानसी भावशुद्धीची असे अपैसी रोमशुची जैसी तळहातासी काय बहु बोले अर्जुना काय बहु बोलो अर्जुना जै हे दशा ये मना ते मनोतपाभिधाना पात्र होयती परिते असो हे जाण मानस तपाचे लक्षण देव म्हणे संपूर्ण सांगितले देव देवाचा चित्ते जे पातले त्रिविधत्वाते ते सामान्य तपतूते परिसविदेगा आता गुणत्रय संगे हेची विशेषित त्रिविधिरिगे तीही ऐक चांगे प्रज्ञाबळे श्रद्धया परया तप्तन तपस्तत्त्रिविधं नरैः अफलाकांक्षिभिर्युक्तैः सात्विकं परिचक्षते तरी हे चित्तपत्रिविधा जे दाविले तुझ प्रबुद्धा तेची करे पूर्ण श्रद्धा सांडुनी फळ जयपुरतिया सत्वशुद्धी आचरिजे आस्तिक्य बुद्धी तैतया तेची गाव प्रबुद्धी सात्विक म्हणते सत्कारमान पूजार्थन तपोदंभेन चैवयत क्रियते तदिह प्रोक्तन राजसंचलमध्रुवम् ना तरी तपस्थापने विण ना तरी तपस्थापने लागी दुजेपण मांडोनी जगी महत्वाच्या शृंगी बैसावया त्रिभुवनीची या सन्माना नवचावे ठाया आना धुरेची या आसना भोजना लागे विश्वाची या स्तोत्रा आपण होवावया पात्रा विश्वे आपलिया यात्रा करावया यावे
लोकांची या विविधा पूजा आश्रयोन धरावया दुजा भोग भोगावे ओवजा महत्वाचिया अंग बोलमा खुनी तपे विकावया आपण पे अंगहीन पडपे जिया परी हे असो धनमानी तस वाढवणी तपकी जे सायास तैतेची तपराजस बोलिजेगा परी पहुरनरी तरी पहुरणी ते दुहिले तैते गुरुन दुभेची व्याले का उभे शेत चारिले पिकावया नवरे तैसे फोकारिता तप की जे साक्षेप ते फळितव सूप निशेष जाय ऐसे निर्फळ देखोनी करिता माझारी सांडी पंडुसुता म्हणून नाही स्थिरता तपातया रामकृष्ण हरी।